प्रसिद्ध असे पक्वाजवादक आहेत आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे सन्माननीय बुवा आमचे मार्गदर्शक आणि खरोखरच मार्गदर्शक, फक्त सांगण्यापुरते नाही, आमचे मार्गदर्शक सन्माननीय अरुण ज्ञानदेव परबुवा आणि त्यांना त्यांच्या भजनामध्ये ज्यांनी पक्वात साथ केली ते आमचे सन्माननीय प्रकाश नाना तिलोटकर काका यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यायचं या कुठून सामान ठेवायचं. कारण कसं ना, शेजाऱ्याची नसाया, बरोबर की नाही? शेजाऱ्याक आपलो शेजाऱ्याचा कधी चांगला झालेला बघूच होणार, पण खरोखरच आज आमचं परमभाग्य की आम्हाला असे सहकारी मिळाले की ज्यांनी आम्ही नेहमी पुढेच जावं असा विचार केला. कारण जर तुम्ही बघाल तर आजच्या कार्यक्रमाची जे आयोजक आहे त्यांचं नाव वाचा जरा, नाव श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ आणि सहकारी, म्हणजे एकट्या कोणाचा काम नाही. आता हे जे बसलेत ना सगळे, त्या सगळ्यांचा काम आहे. करूया हळूहळू सुरुवात. बुवा काय काय बोलले काय बुवांनी तसे या डबलबारी क्षेत्रामध्ये थोडे अनुभवी आहेत. आमचा जरा पहिलाच आहे, त्याच्यामुळे बुवांना जरा वाईट सांभाळून घ्यावा. बाकी आपण बघूया काय का पुढे हळूहळू. पक्वाजवादक आणि तबलावादक यांचा जरा माहीत एकदा माहीत बघा.
छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या
बघा या ठिकाणी या उत्कृष्ट सुरुवातीसाठी कैलासवासी गंगाराम महाडिक आणि श्रीपद महाडिक यांच्या स्मरणार्थ आमचे बंधू, कारण आम्हाला भावाप्रमाणे आहेत ते, सन्माननीय मुकेशजी महाडिक यांच्याकडून बहुमोल असं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचा आमच्या पत्रकारिता देवी मंडळातर्फे स्वीकार करतोय आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना त्यांच्या कामामध्ये बरकत लाभो अशी त्या दुर्गा मातेचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे आमच्या सगळ्यांचे लाडके विनोदजी गुरव उर्फ आप्पा यांच्याकडून या सुरुवातीसाठी बहुमोल असं 101 रुपयाचं पारितोषिक आले. त्याची सुद्धा आमच्या श्री भद्रकाली देवी प्रासादिक भजन मंडळातर्फे स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. त्याचप्रमाणे या सुरुवातीसाठी माझे वडील सन्माननीय भगवान सावंत यांच्याकडून एक बहुमोल असं 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचा आमच्या श्री भद्रकाली देवी प्रासादिक भजन मंडळातर्फे स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचा आवाज तुमच्यापर्यंत उत्तमरित्या पोहोचवणारे दत्ता साऊंड सर्व्हिसचे सर्वेसर्वा आमचे लाडके दत्ता शेठ यांच्या सुद्धा मी माझ्या भद्रकाली देवी प्रासादिक भजन मंडळातर्फे आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमची ही जी काही वेडीवाकडी भजन सेवा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतात ते सुप्रसिद्ध युट्यूबर सन्माननीय रुपेशजी बितिये आणि आमचे परम मित्र राकेशजी मिसाळबुवा ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आमच्या श्री भद्रकाली देवी प्रासादिक भजन मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आमची बारी ऐकण्यासाठी खास आमचे मित्र किरणजी लाखन आलेले आहेत. त्यांच्याकडून हे बहुमोल असं 121 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचं सुद्धा आमच्या श्री भद्रकाली देवी प्रासादिक भजन मंडळातर्फे स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे आत्तेभाऊ खास गोरेगाववरून या बारीसाठी आलेले आहेत योगेशजी रेवाळे यांच्याकडून हे बहुमोल असं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचंही आमच्या भद्रकाली देवी प्रासादिक भजन मंडळातर्फे स्वीकार करतोय. हरि ओम.
बुवा काहीतरी रिमिक्सचा सांगत होते. बघा या ठिकाणी आम्ही आता जो नादब्रह्म सादर केला, मगाशी बुवा काहीतरी सांगत होते रिमिक्सचा. पण बुवा कसा माहिती आहे, किती रिमिक्स जरी केलास तरी माणूस पाणी या तोंडानच पिता. बरोबर का नाही? बरोबर ना? काय माहितीया, माणूस किती मोठं झालो तरी माणसानं आपल्या मुळा किसराचा नसतात. ह्या आमचा मुळा. आमच्या कदमबुवा कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमबुवा आमचे गुरुदास, त्यांना या भजनातलं डॅडी म्हणतात. बुवांका त्यांचा हा नादब्रह्म घेण्याचा थोडाफार प्रयत्न करतो. आणि या नादब्रह्मासाठी आमच्या दोन्ही पक्वजवादकांना सन्माननीय संतोषजी नानसेबुवा यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. होता काय रे? बघा या खरोखरच मगापासून आपण सगळेजण प्रत्येकाचं गुणगान गातो, पण खरोखरच आज या ठिकाणी आपण एका व्यक्तीला नक्कीच आपण त्याची आठवण काढत असणार, आणि तो म्हणजे आमचा लाडका भजनप्रेमी नंदू. आज काही नाही आहे, कारण बारी व्हॉट्सअपवरती येऊच्या आधी तो विचारो सगळीकडे आमची ॲडव्हर्टाईज करून मोकळं झालो. पण खरोखरच आज त्याची या ठिकाणी माका उणीव भासली, म्हणून त्याची आठवण करू दिली. त्याचप्रमाणे या नादब्रह्मासाठी आमचे मामे भाऊ जे खास कसालवरून या बारीसाठी आलेले आहेत, ते समीर राणेबुवा उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आहे. त्यांच्याकडून हे बहुमोल असा 500 रुपयाचा पारितोषिक आला. इतक्या जोरात वाजवलेली ना, म्हणून त्यांनी आणून दोघांना 100 दिले. आता ज्यांनी आमचे मामी भाऊ समीर राणे यांच्याकडून सुद्धा आमच्या दोन्ही पकवाजवादक आणि तबलावादक यांच्यासाठी हे बहुमोल असं 100 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक. त्याचप्रमाणे अखंड भजन संप्रदाय प्रतिष्ठान मालाड उभामी कलाकारांसाठी कलाकार या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय बुवा राजेंद्रजी नाडणकर यांच्याकडून माझ्यासाठी हे बहुमोल असा 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचं आमच्या श्री भद्रकाली देवी प्रासादिक त्याचप्रमाणे या मालाड विभागात प्रसिद्ध पकवाजवादक आम्हाला अत्यंत जवळचे असे बालकृष्ण मांडवकर माऊली यांनी सुद्धा 100 रुपयाचं बहुमोल असा पारितोषिक दिलाय. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी या ठिकाणी ज्यांनी बारी केली ते आमचे सन्माननीय परममित्र सदानंदजी मिश्री यांनी सुद्धा बहुमोल असा 100 रुपयाचा पारितोषिक दिलाय. त्यांचे सगळ्यांचे आभार मानतोय. त्याचप्रमाणे बघा या मालाड विभागामध्ये गोड गळ्याचा माणूस, खरोखरच गोड गळ्याचा माणूस, जसा गळा म्हणजे जसा गळा गोड तसो माणूस गोड, असे आमचे परममित्र सन्माननीय बुवा स्वप्नीलजी कासले यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी हे बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण मंडळाला आमच्या भद्रकाली प्रासादिक भजन मंडळातर्फे स्वागत करतोय. त्याचप्रमाणे एक उत्तम दशावतारी कलाकार समुद्रनाथ दशावतार नाट्य मंडळ आमचे स्नेही सन्माननीय श्री
अरुणजी कामत यांच्याकडून सुद्धा बहुमोल असं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे आमचे काका सन्माननीय नामदेवजी सावंत यांच्याकडून आमचा तबला वादक सन्माननीय भाविक पाटील यांच्यासाठी बहुमोल असं 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. खरोखरच बक्षिसांपेक्षा तुमच्या रसिकांच्या टाळ्या या आमच्यासाठी, कारण कलाकारांना थाप हवी असते ती म्हणजे टाळ्यांची. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय काका आणि आमच्या भद्रकाली प्रासादिक भजन मंडळाचं उगमस्थान खरोखर म्हणाला, कारण भजन मंडळ स्थापन करूचा या सगळ्यांना वाटतं तर चलवचा आणि टिकवचा ज्यांच्या रंगात तसे आमचे काका सन्माननीय नामदेवजी सावंत एक उत्कृष्ट दशावतारी कलाकार यांच्याकडून सुद्धा हे 100 रुपयाचं पारितोषिक आलं. जय जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा रवींद्रजी लोटणकर यांच्याकडून बुवा पकवाज वादक आणि आमचे तबला वादक यांच्यासाठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे या आमच्या तानाजी नगर मधील एक उत्कृष्ट सूत्रसंचालक, कारण अष्टपैलू कलाकार, कारण उत्कृष्ट रांगोळीकार, उत्कृष्ट चित्रकार आणि उत्कृष्ट गायक सुद्धा, कारण ज्यांच्याकडे बघून आम्ही सूत्रसंचालन शिकलो, आमका काय कसा येत नाही सांगते, ज्यांच्याकडे बघून आम्ही सूत्रसंचालन शिकलो, ज्यांच्याकडे बघून आम्ही अजूनही शिकतोय, असे आमचे या मराठी विभागातील संतोषजी घाडी यांच्याकडून माझ्यासाठी हे बहुमोलाचं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचा स्वीकार करतोय. धन्यवाद. भजन या सेवेची सुरुवात भजन रूपाने झाली पाहिजे. मगाशी बुवांनी सांगितलं भजन म्हणजे भजावा, जपावा आणि नमावा. पण बुवा काय माहिती सध्या परिस्थिती काय, तुम्ही सांगलाच तर 100% बरोबर, मी तुमका चुकीचं म्हणायचंही नाही, कारण आमचा कसा पहिलाचा बरोबर की नाही, तुम्ही पुढच्या वारी सांगता जो माका शिकवतो असं. पण सध्या कसं आहे की भजनाची जी परिस्थिती चालू आहे, कारण भजनं जी ऐकायला मिळत आहे, जी बघायला मिळत आहे, त्यावरून भ म्हणजे भांडावा, म्हणजे कसा भांडायचा एकमेका बुवा बरोबर, ह्या इकडे बघ असा. ज म्हणजे जळायचा, हा त्याचा भिक्यो बारी हो, त्याच्या कॅलेंडर फुला असा. आणि प म्हणजे पाडावा, ह्यो ना मराठी माणसांमध्ये ना खरोच एक गुण जो कधीच जाऊचो नाही. म्हणजे काय आपला माणूस कोणतरी पुढे जाता ना त्याच्या का पाय गोडून त्याच्या कसं मागे पाडायचं ना, ह्यो आपल्या मराठी माणसाचा गुण. आपण फक्त मराठी माणूस आपल्या माणसात फक्त एका दिवशी आपल्या खांद्यावर घेतो, तो म्हणजे दहीहंडी. तो एक दिवस जर सोडलो तर आपण आपल्या माणसा पुढे आणण्यासाठी कधीच प्रयत्न करीत नाही. मग खरोखरच आम्ही भाग्यवान समजतो आम्हाला, कारण लाख मोलाचे दागिने तुम्ही लाखो बनवाल, लाख मोलाचे दागिने तुम्ही भरपूर बनवाल, पण अहो सोन्यासारखी माणसं कमवायला पूर्वजांची पुण्याईच लागते, पूर्वजांची पुण्याईच लागते, पूर्वजांची पुण्याईच लागते. खरोखरच ही बारी जेव्हा ठरली त्यावेळी सगळ्यात पहिला जर मला शुभेच्छा द्यायला जर कोणाचा फोन आला असेल तरी आमच्या मालाड विभागातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माऊली या शब्दाशिवाय कधीच कोणाला आवाज दिला नाही असे आमचे लाडके शंकरजी दळवीबुवा यांचं सुद्धा आमच्याशी भद्रकाली प्रासादिक भजन मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिंडोशी विधानसभा शाखा क्रमांक 36 गटप्रमुख जय भवानी चाळ कमिटी नंबर 1 अध्यक्ष संदेशजी झगडे माऊली आणि सेक्रेटरी सुभाषजी पालव यांच्याकडून बहुमोल असं 200 रुपयाचा पारितोषिक आलंय. त्यांच्या भद्रकाली प्रासादिक भजन मंडळातर्फे स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा सांगितलं की नाही, आमच्या शंकर दळवी माऊली यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचा आमच्या श्री भद्रकाली प्रासादिक भजन मंडळातर्फे स्वीकार करतोय.
जय हिंद जय महाराष्ट्र. Sama
हॅलो. खरोखरच एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भजन रसिकांनी खरोखरच त्यांचे आभार मानतोय, कारण या आजच्या बारीला खरोखरच उशीर झालाय. काय नाही, काय हरकत नाही, कारण आमचे बुवा लांबून आलेले आहेत. कारण घरातून बाहेर निघाल्यानंतर तो माणूस किती वेळात पोहोचेल हे आपण स्वतः पण नाही सांगू शकत. त्यामुळे परंतु आपण एखाद्या ठिकाणी ज्यावेळी कार्यक्रम घेतो, एखादं मंडळ आपल्याला बोलवतं, कार्यक्रमासाठी आमंत्रित करतो, त्यावेळी आपण त्या मंडळाच्या सूचनांना बांधील असतो. त्यामुळे वेळेत प्रयत्न करावा पोहोचण्याचा. बघा, या ठिकाणी आमच्या गुरु भगिनी या मालाड विभागातील सुप्रसिद्ध भजनी गायक, कारण विविध स्पर्धांमध्ये ज्यांनी आतापर्यंत प्रथम क्रमांक पटकावलाय त्या आमच्या गुरु भगिनी सन्माननीय सीताताई घाडीगावकर यांचं सुद्धा आमच्या श्री भद्रकाली देवी प्रासादिक भजन मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे त्यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यायचंय. त्यांचा या ठिकाणी एक छोटेखानी सत्कार करते. मी अक्षय हिला विनंती करतोय की तिने यायचंय. कारण बघा, असं कुठलं क्षेत्र नाहीये की महिलांनी त्यामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी लढलेले नाहीये. कारण भजन हे असं क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही बोलत समजता. आमच्या मालाड विभागाचं नाव सबोधिशांमध्ये बोलायचं काम करण्याचं काही आमच्या गुरुपती करतात. खरोखरच त्यांचं पूर्ण कुटुंब त्या हरिभजनामध्ये सामील आहे. कारण कसं आहे माहितीये का, एकदा जोरदार टाळ्या वाजवा सन्माननीय सीता घाडीगावकर बुवा, श्री नवदुर्गा प्रासादिक भजन मंडळ मालाड. हो बघा, त्याचप्रमाणे आमची आज बारी ऐकण्यासाठी आमच्या वडिलांचे मित्र म्हणजे आमच्यासाठी काका सन्माननीय किशोरजी परब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सुद्धा माझ्यासाठी हे बहुमोल असं 101 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्याचा मी माझ्या श्री भद्रकाली देवी प्रासादिक भजन मंडळातर्फे स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे आमचे काका आज नालासोपारावरून आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी माझ्या भद्रकाली देवी प्रासादिक भजन मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतोय.
भजनासाठी या दुर्गा मातेमध्ये हे जे दुकान आहे त्या दुकानवाल्या जे बाबी आहेत त्यांनी या भजनासाठी बहुमोल असं 101 रुपयाचं पारितोषिक दिलंय. खरं तर भजनाला कुठलीच भाषा नाही. प्रत्येक जण आपापल्या भाषेमध्ये भजन करत असतो. फक्त आपण केलेलं भजन हे त्या परमेश्वरापर्यंत पोचावं एवढा एकच ध्यास असतो. त्याचप्रमाणे सन्माननीय लहू रामचंद्र नवाळे यांच्याकडून माझ्यासाठी हे बहुमोल असं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचा आपल्या श्री भद्रकाली देवी प्रासादिक मंडळातर्फे सहर्ष स्वीकार करतोय आणि त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो असं त्या दुर्गा माते चरणी प्रार्थना करतोय.
सुंदर अशा भजनासाठी सन्माननीय रमेशजी खवणेकर यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमानचं पारितोषिक आहे. त्याचा आमच्या श्री भद्रकाली देवी वासुदेव भजन मंडळातर्फे स्वीकार करतोय. बघा, दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे हरिजन भेटतील. खरोखरच आज या दीपावली निमित्त खरोखरच आम्हाला प्रत्येक वेळी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे सन्माननीय हबोब शांतारामजी हळदणकर माऊली ते सुद्धा आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचे आमच्या श्री भद्रकाली देवी वासुदेव भजन मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतो. त्यांनी बहुफल असा 101 रुपयाचा पारितोषिक दिलाय. त्याचप्रमाणे
त्याचप्रमाणे सन्माननीय गुरुवर्य श्री संतोषजी सावंत यांचे शिष्य सन्माननीय बुवा श्री मंगेशजी कुळिये. खरोखरच या माणसांबद्दल सांगायचं म्हणजे माणूस भजन आणि नाटक 1 अंकी 2 अंकी या नाटकामध्ये माणूस काम करत असतो. आणि त्यांचंच आता दिनांक 26 नोव्हेंबर रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर या ठिकाणी त्यांचं नाटक आहे गावकीत कंदाल. व बरोबर विषय निवडला. सो सध्या गावकीत ह्याच चालू आहे. गावकीत आणि भावकीत कंदाल चालू आहे. खरोखरच तुम्हाला तुमच्या नाटकासाठी शुभेच्छा देतोय. आणि पुण्याच्या एकदा तुम्ही आम्हाला जे काही बहुमोल असं बक्षीस दिलं त्याबद्दल तुमचे शतशः आभार. त्याचप्रमाणे राजेंद्रजी भिसे यांच्याकडून आमचे पखवाजवादक आणि आमचे तबलावादक यांच्यासाठी बहुमोल असं 101 रुपयाचं प्रत्येकी पारितोषिक आलंय. सन्माननीय राजेंद्रजी भिसे यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या गुरु भगिनी सन्माननीय सीता घाडीगावकर नवदुर्गा प्रासादिक महिला मंडळ यांच्याकडून माझ्यासाठी बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. कारण कसं आहे ना, आता दिवाळी आहे त्यामुळे दिवाळीत सध्या भाऊ बहिणीच्या दामोळ करावा लागला म्हणून. त्याचप्रमाणे आमच्या अखंड भजन संप्रदाय प्रतिष्ठानला लाभलेल्या एक दानशूर व्यक्तिमत्व. कसं माहितीये का, माणसात पुण्य करू बाया पण या हाताचा त्या हातात करताना असे आमचे सन्माननीय निवाजी साटमबवले यांच्याकडून माझ्यासाठी 300 रुपये आणि माझे पखवाजवादक आणि तबलावादक यांच्यासाठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. माझ्यासाठी भद्रकाली प्रासादिक मंडळाला स्वीकार करतोय. तुम्हाला उच्च निश्चय आलो आणि तुमच्याकडून आता त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाची कसा माहिती आहे, प्रत्येक आता मगाशी ज्यांनी नाटकाची ऍड केलेली ते आमचे पुढे हुआ नाटकाच्या समोरचे कलाकार दिसण्यात येतात पण त्या पडद्यामागचे कलाकार तसे आजच्या या कार्यक्रमाच्या मागचे म्हणजे कार्यक्रमाची खरी धुरा जर कोणी सांभाळली असेल तर आमचे 2 महाडिक बंधू सन्माननीय नितीनदादा महाडिक आणि आमचे मुकेशदादा महाडिक. त्या नितीनदादा महाडिक त्यांचे शतशः आभार मानतोय. त्याचप्रमाणे आज ज्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त ही डबलवारी भजनाचा जंगी सामना ज्यांनी आयोजित केलाय ते महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त केलंय ते सन्माननीय श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे सन्माननीय पखवाजवादक आमास ज्येष्ठ असे सन्माननीय प्रकाशजी नाना तिर्लोटकर काका यांच्याकडून आमच्या संपूर्ण भजन मंडळासाठी बहुमोल असं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं आमच्या प्रासादिक भजन मंडळाला स्वागत करतोय. धन्यवाद. आयुष्याची 50 वर्ष ती हरिनामात घालवली. पुढेही 50 वर्ष सुद्धा या हरिनामात घालवाल अशी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. सुट्टे केल्यानंतर घ्यावा. त्याचप्रमाणे एक भजनप्रेमी आणि भजनाचे जाणकार आमचे परममित्र गणेशजी पवार लावली यांच्याकडून बहुमोल असा 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे आमच्या शिवसागर शाळा कमिटीमधले 2 सभासद सन्माननीय महेशजी अनभवले आणि सन्माननीय दामोदरजी पांचाळ यांच्याकडून बहुमोल असा 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचा स्वीकार करतोय. हो बघा आता जर दिला ना बक्षीस ह्या माझ्यासाठी लय खास आहे का माहिती आहे, माझ्या भावाने दिलं ना
भले आम्ही एका रक्ताचे भाव नसलो तरी चला, पण माझ्या बरोबर उत्कृष्ट कोरस देणारा आमच्या गुरुवरेंका माझो मित्र माझ्या भावाप्रमाणे सन्माननीय प्रभूजी घाडी यांच्या कारण काय माहितीये काय, अहो एका रक्ताची नाती दगा देतील, एका रक्ताची नाती दगा देतील, पण एका हक्काची माणसं दगा देणार नाही. हाताला धरून दारूच्या डुंगरावरती नेणारे भरपूर मिळतील, पण हाताला धरून बसणारा बस म्हणणारा मित्र द्यायला भाग्य लागतं, भाग्य लागतं, भाग्य लागतं. त्याचप्रमाणे आमच्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळातले आणि आमचे गावालेच होते सन्माननीय श्रीधरजी वेकलेकर बुवा यांच्याकडून बहुमोल असा 101 रुपयाचा पारितोषिक मिळाले. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री संतोषजी नानशे बुवा यांना पुरस्कार करणारे उत्कृष्ट बुवा सन्माननीय कुडकर माऊली यांच्याकडून बहुमोल असा 51 रुपयाचा पारितोषिक मिळाले. धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. त्याचप्रमाणे आता ज्यांचं नाव घेतलं खरोखरच हा कार्यक्रम ज्यांनी सफळ करायला मदत केली ते आमचे सन्माननीय मुकेश दादा माडे यांच्याकडून परत एकदा बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आले. खरोखरच या मंडळाबद्दल सांगायचं म्हणजे कुठल्याही प्रकारची वर्गणी न घेता वर्षभरामध्ये जे काय आपण हरिनाम करतो, कारण आमचे डॅडी म्हणजे आमचे चंद्रकांत कदमबुवा सांगायचे चॅरिटी बिगिन्स ॲट होम, म्हणजे मगाशी बुवाने सांगितलं काहीतरी इंग्लिशचा बघूया त्यांचा हळूहळू आता एवढ्याच नाही का जरा. आमचे कदमबुवा सांगायचे की चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणजे काय माहिती आहे, कुठल्याही गोष्टीची सुरुवात पहिली स्वतःपासून करायची. अहो या मंडळामध्ये हे जे बसलेले आहेत ना कोरस, त्यामध्ये असंख्य बुवा बकवास वादक सक्रिय वादक, आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का, आतापर्यंत या मंडळामध्ये सलग 6 वर्ष कार्यक्रम करते हे मंडळ, पण अजूनपर्यंत एकही रुपयाची वर्गणी न घेता वर्षभरामध्ये जे काही हरिनाम झाले त्या हरिनामाचा पैसा हरिनामामध्ये वापरला जातो. आणि अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे एखाद्या कुटुंबावरती जर काही दुःखद प्रसंग आला असेल, म्हणजे एखाद्या कुटुंबावरती जर कुटुंबातला कोणी व्यक्ती जर गेला असेल तर त्या व्यक्तीच्या कार्याचं वर्षश्राद्ध आणि 13वं याचं भजन मंडळ स्थापन झाल्यापासून आज तागायत आम्ही मोफत करतो. कारण ज्या ठिकाणी हरिनाम हा व्यवहार नाही, बरेच लोक सांगतात हरिनामाला आमचा पोट जीवात नाही. हरिनाम हे फक्त आपण संसार करता करता परमार्थ करायचं साधन म्हणजे हरिनाम. त्यामुळे हरिनामावरती आमचा पोट हा असं म्हणायचा नाही. सुरुवात करूया. गमपनी पनी पमग निसा गमपमग गमपनी पनी पमग निसा गमपनी सा पनी सा ग निसा सा ग सनी सनी पनी पमग समजा की ह्या बुवा सारेगम येत नाही.
समझने वाले को इशारा कॉफी है। रूप पाहता पाहता लोचनी, हो बघा मगाशी बुवांनी सांगितलं की आयोजक मंडळाने सूचना वाचून दाखवल्या त्यावेळी सांगलं की रिमिक्स गाणी घेऊ शकता। बुवा तुम्ही उशिरा येला ठीक आहे, धावपळ झाली तुमची मान्य आमका, पण तुम्ही ऐकण्यात गफलत केलास की त्यांनी काय सांगितले, मंडळावरती गजबस्ती घेतलास ठीक आहे मान्य हा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, परंतु मंडळाचा सुरुवातीपासूनच एक उद्देश आहे की मंडळाच्या नावाचा उदो उदो करण्यासाठी हा कार्यक्रम नाही। आज या ठिकाणी हे मंडळ बाहेर बुवा भरमसाठ पैसे देऊन आणू शकलं असतं, माझ्यासारख्या नवोदित कलाकारावरती त्यांनी विश्वास ठेवला, हे माझं भाग्य समजतो मी। त्यांचं ऑलरेडी नाव ना त्यांना कोणाला संधी देतात, पण नवोदितांना संधी द्यायची रेस फक्त महादेश्वर प्रसादिक भजन मंडळात, महादेश्वर साध ऐकुनी मी माझी परतून येशील साध ऐकुनी मी माझी परतून येशील भजनात दशावतार करायला बंदी आहे मला मान्य आहे, परंतु आज ज्या रंगमंचावरती मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करतोय ना, याच रंगमंचावरती ज्यावेळी महादेश्वर प्रसादिक भजन मंडळाने सुरुवात केली होती कार्यक्रम ठेवायला, त्यावेळी यावेळी कैलासवासी बाबी कलिंगन दशावतार नाट्य मंडळ नेरूर कुडाळ यांनी या ठिकाणी उलूक तीर्थ नावाचा नाट्यप्रयोग सादर केला होता, आणि त्या नाट्यप्रयोगाला सन्माननीय प्रशांतजी मेश्री ज्यांचं आता दुःखद निधन झालं, हे त्यांनी अजरामर केलेलं गाणं आहे, त्यामुळे त्यांची एक छोटीशी आठवण म्हणून मी तुमच्या समोर सादर केलं। रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, सुख झाले Oh,
हो बघा या ठिकाणी आता गजर मराठी बुवा काहीतरी कांडपाचा सांगत होते. कसा माहिती कांडाप काढून हाय काय तुम्ही मसाला दळू गेलास की बुवा का आणलास का येताना धने जिरे मिरची भाजून आणलास ना कांडाप काढतात म्हणतात कांडाप अरे भाजला गेलास तू बुवा हैसून जायचं आता इलास ना तुम्ही काही पायऱ्या उतरलास काय समोर जाताना काय तो नंबर घेऊन जावा द्यायचा. बघा या ठिकाणी मगाशी मंडळाला सूचना केली की या ठिकाणी उपस्थित असलेला महिला वर्ग कानावरती हात ठेवून या वारीमधून उठून जाणार नाही असं दोन्ही मुलांनी वागायचं नाही. खरोखरच ऐकून समाधान वाटलं. या ठिकाणी ज्या आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत त्यांच्या कानावरती हात येईल कारण त्या माता भगिनींमध्ये माझी आई आणि माझी बहीण सुद्धा वारी बघण्यासाठी आलेली आहेत. त्यामुळे वारी ही त्या पद्धतीतच होणार. प्रथमतः त्या सर्व महिला वर्गांचे आभार मानतोय. काय माहिती मनुष्य कमवण्यासाठी घराच्या बाहेर पडतो परंतु त्याच्या मागे त्याचं घर सांभाळण्याचं काम जर कोण करत असेल तर ते महिला. आणि सध्या महिलांना काय बोलता नाही बाबा मुख्यमंत्र्यांचे लाडके बहिणी आहेत म्हणजे कसा 1500 एखाद्या बहिणीच्या खाते आहे म्हणजे लाडक्या बहिणीच्या खाते आणि फॉर्म भरून गेलो भाऊजी बरोबर ना. पण बघा खरोखरच त्यांचे 1500 चे 2100
नुकसान करा. पण बघा त्यातलीच एक महिला भगिनी आता सध्या कसा माहिती आहे, दोन महिला एकत्र येईल ना एकमेकांना विचारतात काय गो ही साडी कधी घेतलं ना, काय गो आज जेवण काय बनवतं, आज काय आज सिरियल मध्ये बघलं त्यांना कसा मारलाय ते का मेलीची सास असा म्हणतो. पण सध्या ना सध्या हे लाडक्या बहिणीची योजना चालू झाल्यापासून ना सगळ्या महिलांचा एकच प्रश्न, गो तू काय इले, गो तू काय इले, माका बाई येऊकच आहे बघा माका इले. बघा चांगलं की नाही, आई आणि बहीण त्यांचा हप्तो एक टवा येईल, माझं मात्र हजाराचा हप्तो येईल. माझी आई आणि माझी बहीण यांच्याकडून त्याचप्रमाणे आमच्या भजन मंडळातले ज्याप्रमाणे आजचे वाढदिवसाचे उत्सव मूर्ती आहेत सन्माननीय अरुणजी परब आणि प्रकाशजी तिलोटकर, त्याचप्रमाणे आमच्या महादेश्वर प्रासादिक भजन मंडळातले भाऊ बाहुबली नाही हा भाऊ आणि दोघांना मिळून देऊ. बघा दोघांनी मिळून 200 रुपयाचा बोनस असा पारितोषिक दिलाय. आमच्या महादेश्वर प्रासादिक भजन मंडळातले सन्माननीय बाहुबलीजी आणि बाप्पा दोघांनी यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे आमच्या मावळमधील ज्येष्ठ पक्वास वादक 10 ऐकावा तर त्यांचाच असे आमचे सन्माननीय अरुणजी मांजरेकर यांच्याकडून बहुमोल असा 101 रुपयाचा पारितोषिक त्याचा त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा विलास पाटील प्रणित गुरुवर्य स्वर्गीय श्री प्रकाशजी सावंत सन्माननीय विलास पाटील गुरुवर्य स्वर्गीय प्रकाश सावंत बुवा यांचे शिष्य बुवा याच पक्षी असे मी वाट बघी होते माहिती आहे का आता सांगतोय, कारण का माहिती आहे या हरिनामात आमची सुरुवात झाली लोकांच्या मंडळामध्ये कोरस बसण्यापासून आणि याचे साक्षीदार अमित वराडकर बुवा. आमची सुरुवात झाली आणि ज्यांच्या मंडळापासून आम्ही कोरस द्यायला सुरुवात केली, ज्यांनी आम्हाला या बंदी क्षेत्रामध्ये तुम्ही कुठेतरी शिकायला जा असं मार्गदर्शन केलं ते आमचे सन्माननीय बबनजी बरगास बुवा यांच्याकडून बहुमोलाचं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचा आमच्या श्री भद्रकाली देवी प्रासादिक भजन मंडळातर्फे सहर्ष स्वीकार करतो. त्याचप्रमाणे आमची छकुली रेया अमित आईर हीच कडून बहुमोल असं 151 रुपयाचं पारितोषिक आलंय. आमच्या प्रासादिक भजन मंडळातर्फे स्वीकार करतोय आणि तिच्या शैक्षणिक वाटचालीला शुभेच्छा देतोय. हो तर बघा एक लाडकी बहीण ती बिचारी टेन्शन मध्ये की माझा हप्तो कसा येऊ नाही, केवायसी पेंडिंग राहत नाही ना, नाही तर माझं फॉर्म बी नाही भरले तर म्हणून ती भावा विचारता गो म्हणता अगो 2 तास लाईनीत उभं राहिलोय, माझा नंबर इला आणि मेलेची मशीनच बंद पडली, आता विचारतो तरी काय करतो ना. म्हणून ती त्या भगिनीने काय केलं आणि आमच्या दुर्गा मातेच्या चरणी येली आणि दुर्गा माते काय म्हणता बघा, सांगली माझ्या भावाला लाडक्या भावाला 1500 आले मला.
ज्या ज्या भगिनीसाठी 1500 रुपयाची त्या देवीकडे प्रार्थना केली, बहिणीने मात्र लक्षात ठेवा बाबा, असं काय नाही हो. बक्षीस म्हणजे कसं माहिती आहे, कलाकारांच्या पाठीवरती तुमच्या काळ्यांची थाप. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवा आणि म्हणा जा पुढे आम्ही असो, बस इतके आमच्यासाठी भरपूर आहोत. हे बघा आमच्या बाजूचे बसलेत ना, या माणसांनी खूप हाल अपेक्षा सोचले हो, सगळे दिवस बघितलेले मी. म्हणून त्यांना माहिती आहे की आज मला कसं पुढे करायचो. कारण कसा माहिती आहे, तू हो पुढे मतलब तुम लढो, हम कपडा संभालते हैं और तुमको जब मार पड़ते है तब हम पीठे पैर लगा के भाग जाते. असे भरपूरच. म्हणून एकदा मगाशी बुवानी गजर म्हटलेली, चाल होती स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. बुवा खरोखरच कोकण आमचं सुंदर आहोत. पण काय माहिती आहे, जसे आंब्याची पेटी हा, त्या आंब्याच्या पेटीत एक तरी आंबो नाचतो गावता, बरोबर की नाही. तसं आमच्या कोकणात सुद्धा लागलेलो एक शाप हा. काय माहितीया, कोकणातल्या माणसाला आता पैसो दिसाक लागला. पैसो म्हणजे कसं, हायवे झालो, जमिनी इकलेली, दुसऱ्या तिसऱ्यानं काय केले नसता, त्याच पैशातून बाबा खरीतरी छोटीशी जमीन घ्याव्या. ह्यांनी काय घेतलेली, गाडी, बंगलो, दागिने. कसा देवा, दागिने 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 दागिने. अहो पण तुमच्या पुढच्या पिढीसाठी जर तुम्ही जमीन सांभाळून ठेवली तर आज तुम्ही त्या जमिनीचे मालक आहात आणि ती 20-25 वर्षांनी तुम्हाला नोकर बनवायला वेळ लागणार नाही, नोकर बनवायला वेळ लागणार नाही. आमच्या कोकणाला लागलेली कीड म्हणजे परप्रांतीयांची घुसखोरी, विनाशकारी प्रकल्प. आणि म्हणून बघा, जर का स्वर्गापेक्षा सुंदर असा खरोखरच का गाणा ज्यांना लिहिलेली, ज्यांनी स्वरबद्ध केलेली ते सावंतच होता. त्यांची मी माफी मागतोय, कारण गाणं तेच आहे. पण अशी जर लोकांची परिस्थिती राहिली तर आणखी 20-25 ते 30 वर्षानंतर कोकणासाठी ह्याच गाणं कसा मनाची परिस्थिती येतली ती बघा. स्वर्गापेक्षा सुंदर होतो, स्वर्गापेक्षा सुंदर होतो, स्वर्गापेक्षा सुंदर होतो आमचो यो कोकण. आता येता नसताया
ठिकाणी युवा सांस्कृतिक कला मंच मालाड सन्माननीय अध्यक्ष अरुणजी बागवे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये आणि आमचे पक्वाजवादक देवदत्त घाडीगावकर यांच्यासाठी प्रत्येकी 100 रुपयाचा पारितोषिक आमच्या श्री भद्रकाली प्रसादी भजन मंडळातर्फे त्याचा सहर्ष स्वीकार करतोय. हो बघा, आमच्या या मंडळामध्ये कारण प्रत्येक मंडळात एक असो तरी कार्यकर्ता असता ज्याका सांगायची गरज लागत नाही. म्हणजे त्याला अगोदरच कळतं की आता बाबू बुवांका पाणी वया, म्हणजे बुवांका आता ह्या वया मंडळासाठी ह्या करू वया. ज्यांना न सांगता सुद्धा जी गोष्ट ते आपसूक तुमच्या पुढे हजर करतात असे आमचे हरहुन्नरी आमच्या महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे खांदे म्हणजे आमचा छोटो दशावतारी कलाकार आई शपथ सांगते त्याच्यावर उत्साह जर ना प्रत्येका गावात ना म्हणजे उत्कृष्ट खलनायक शांती कलिंगल त्याच्यानंतर जर सुरुवात ज्याची कोणाची दशावतारातून खलनायक मध्ये होणार असेल तर तो आमचा छोटा बाल दशावतारी कलाकार त्यांच्या ओंकार दशावतार नाट्य मंडळ विहार साळगाव कुडाळ यांच्याकडून सन्माननीय रुपेशजी भिते प्रसिद्ध युट्यूबर्स आणि जे आता आमचं भजन लाईव्ह द्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहेत ते आमचे सन्माननीय मित्र रुपेशजी भिते यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो. त्याचप्रमाणे भाविक पाटील यासाठी सुद्धा 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे बघा आमची माऊली आमची आई तिच्याकडून पुनश्च एकदा हे बहुमूल असं 200 रुपयाचं पारितोषिक. बघा आई आणि वडील जोपर्यंत तुमच्या ताटामध्ये अर्धी भाकरी तुम्हाला रागाने वाढते ती आई काय म्हणताय लक्षात ठेवा. तुमच्या ताटामध्ये अर्धी भाकरी रागाने वाढते जबरदस्ती खा ती आई आणि स्वतः फाटक्या चप्पल घालून तुमच्या पायात नवीन शूज घेऊन देणारे म्हणजे आपले वडील. आता विषय कसा माहितीये काय, वडिलांची वाहन पायातली चप्पल जर झिला जाम लागली तर झील स्वतः बापूच समजतात. पण काय माहितीये काय, वडील आणि मुलगा जर याच्यातला फरक समजायचा असेल 20 रुपये वाचवण्यासाठी 20 मिनिटं चालत जाणारा बाप काय म्हणतोय लक्षात द्या. 20 रुपये वाचवण्यासाठी 20 मिनिटात चालत जाणारा बाप आणि तेच 20 मिनिटं वाचवण्यासाठी 20 रुपये खर्च करणारा मुलगा. हा एवढा फरक आहे बाप आणि मुलग्यामध्ये. अरे 4 वेळेस तुम्ही स्वतः कमवायला लागताना तुम्हाला 25-30 हजार रुपये पगार असेल पण ज्यावेळी तुम्ही स्वतः कमवायला लागताना त्यावेळी कळतं की वडिलांनी 10 हजारामध्ये 4 लोकांची पोटा कशी भरली ती. म्हणून एकदा जोरदार टाळ्या वाजवा बुवांच्या सुद्धा आणि माझ्या सुद्धा इथे उपस्थित असलेल्या सगळ्या भजन रसिकांच्या मातृपितृ देवतेला वंदन करतोय. त्याचप्रमाणे या मालवणी विभागातील सुप्रसिद्ध बुवा योगेशी कुट्टरकर यांच्याकडून आमचे पक्वाजवादक देवदत्त घाडीगावकर त्याचप्रमाणे मगाशी मी सांगले ना आमच्या भजनाची सुरुवात झाली त्यांच्यासोबत कोरस म्हणून ते आमचे सन्माननीय मित्र अमितजी वराडकर या डबलवारी क्षेत्रात मात्र माझ्या मित्रात मागे टाकलं. काय ना मित्र जा पुढे. काय माहितीये काही गोष्टीला मागे टाकलं त्याचा दुःख नाही माका पण माझा मित्र पुढे आहे ना त्याचा अभिमान आहे माका. काय विषय माहितीये काय काही गोष्टीला नाईलाजास्तव करूच्या लागतो. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले होते अफजल खानाने दगा केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा पुतळा बाहेर काढला आणि त्या शामियानातून बाहेर येत असताना अफजल खानाचा जो वकील होता
भास्कर तो छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार करून आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं कृष्णाजी मागे व्हा, आई जगदंबेची आरती घेऊन सांगतोय आम्ही ब्राह्मणांवरती वार करीत नाही, ब्राह्मणांवरती वार करीत नाही. कृष्णाजी भास्कर मागे झाले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पाठपुढे वळले त्यावेळी त्याच कृष्णाजी भास्कराने त्यांच्या पाठीवरती वार करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पोटामध्ये तलवार बसली आणि त्यांना काय म्हटलं, कृष्णाजी भास्कर अहो आमच्याकडून ब्रह्महत्येचा पातक आम्ही कधीही करणार नाही, परंतु शेवटी तुम्ही आमचा नाईलाज केला. तशी परिस्थिती आहे, आमका पण या नाईलाजा सहन करायचा लागता. त्यामुळे काय म्हणतो बघा, त्याचप्रमाणे या मालाड विभागातील एक धडाडीचं मंडळ युवा मालवणी मित्र मंडळ अध्यक्ष संस्थापक माझो मित्र अभिजी वराडकर या बंद बाकी झाले. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय भिते काका यांनी ऑनलाईन जीपेद्वारे माझ्यासाठी, माझे पखवाजवादक आणि तबलावादक यांच्यासाठी प्रत्येकी बक्षीस पाठवलेलं आहे. त्यांचे सुद्धा आम्ही सहर्ष स्वीकार करतो. बघा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण या ठिकाणी आलेली आहे. खरोखरच या महाराष्ट्रामध्ये खरोखरच दोन व्यक्तींचे आभार आपण मानले पाहिजे, ते म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी या भारताची राज्यघटना लिहिली ते सन्माननीय बाबासाहेब आंबेडकर. बघा दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक न्याय बघा त्याचप्रमाणे आजच्या या हरिभजनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्यांनी भोजनाची व्यवस्था केली, खरोखर त्यांच्या हातामध्ये अन्नपूर्णेचा वास आहे. अशा आमच्या गुरुमाता सन्माननीय
समीक्षाताई महाडिक यांच्याकडून या बहुमोलाचा 200 रुपयाचा पारितोषिक आहे. त्यांच्या आमच्याकडे वादळाखाली उन्हाळ्यासाठी बोलत धन्यवाद धन्यवाद. बघा आजचे खरं तर त्यांचा वाढदिवस झालेला आहे. कारण वाढदिवस ज्यावेळी होता त्यावेळी पाऊस होता आणि कसा बुवाने ठरवलेली बुवा इतके लांबसून येतले पाऊस लागल्याने भिजलेलं म्हणून त्यांनी दिवाळीत ठेवले. कारण मंडळाचा वर्धापन दिन सुद्धा असतो आणि बुवांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून शुद्ध सरकारने हा कार्यक्रम लिंगेश्वराचे गाती गुणगान भजन कीर्तनी होऊन बेभान लिंगेश्वराचे गाती
परबुवा यांच्यावरती रचलेला हा गजर आमची गुरुमाऊली सन्माननीय सचिनदादा महाडिक यांची रचना आहे. मी फक्त गाण्याचा प्रयत्न केला, काही चुकलं असेल तर माफ करा. आणि या गजरासाठी सन्माननीय अरुणजी परबुवा यांचे सुपुत्र सुप्रसिद्ध पक्वाजवादक किरण अरुण परब आणि त्यांची मुलगी कडून बहुमोलाचा 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्याचा स्वीकार करतोय. बुवा काय माहिती आहे तुमका 50 वर्ष झाली. मगाशी तुम्ही सांगलास की माका आता 50 झाली. बुवा पिक्चर तो अभी बाकी आहे ना, बरोबर की नाही? 50 झाली म्हणून तुम्ही काय घाबरा नको, अजून बराच काय बघूचा. हो पुढची 50 बाकी आहे ते बघा सांगतो. वा नक्की 100 वर्षाच्या जीवनामध्ये याच्याकडे प्रार्थना करतोय. 100 वर्षापर्यंत जर तुम्ही जगलास ना, हो सावंत बुवा मी तुमका शब्द देतोय, 100 वर्षाची वारी मी फुकट करीन. समजले वाले कॉपी आहे की नाही? अहो बारीचा विषय नाही, पण आपले बुवा जगायला एवढी तरी इच्छा ठेवा ना. बाकी काही नाही. भजन म्हटल्यानंतर थोडस, भजन हा मनोरंजनाचा विषय नाही, भजन हे मनोरंजन आहे. या ठिकाणी मगाशी बुवांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज हे फक्त छावा सिनेमा बघितला त्याच्यामुळे कळले. कोणी सांगला बुवा? छावा सिनेमा बघितल्यानंतर फक्त लोकांका विकी कौशलच कळलो, संभाजी महाराज नाही. छावा सिनेमाच्या अगोदरच छावा नावाची कादंबरी आहे, ती वाचावा कधीतरी. त्या कादंबरी मधलं एक एक पान जेव्हा तुम्ही वाचता ना, एक एक पान परतताना ज्यावेळी शंभू राजांना पकडण्यात आलं आणि त्यांच्यावरती जे काही असंख्य अत्याचार झाले, त्या अत्याचाराचं पान वाचताना नाही जर तुमच्या डोळ्यातून पाणी आलं ना, त्या छत्रपती संभाजी महाराजांवरती एक पोवाडा सादर करतोय. काही चुकलं असेल तर माफ करा. माफ करा, मगाशी फक्त मी अमित वराडकर बुवा म्हटलं. संपूर्ण युवा बालवणी मित्रमंडळ यांच्यातर्फे हे बंद पाकिट आलेलं आहे. बुवा माफ करा, काय या पहिली वारी आहे. जसे आमचे बुवा काय ते बुवांगाने आमकाच माहिती आहे की नाही, कारण इकडे बऱ्याच जणांचे छक्के म्हणजे ओळखलेले सध्या भजनात कोणाला चुकवता नाही, कोण कोणा कधी उपयोगी पडत काय सांगू शकत नाही. बघा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर या किल्ल्यावरती झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे जे ज्येष्ठ पुत्र होते, त्यावेळी शिवाजी महाराजांना आदिलशाही आणि मुघलांशी लढा देत होते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बालपण हे फक्त लढाया आणि राजकीय